मला तर मग नाचणीची इडली बनवायची आहे, तर त्यासाठी 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी नाचणी. तर मी ते भिजत ठेवलेलं होतं 7 ते 8 तास आणि भिजवून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर 10 ते 12 तास आपल्याला ते भिजू द्यायचं आहे. तर बॅटर आपलं चांगलं फुगलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एका पातेल्यामध्ये ते बॅटर मी काढलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये मीठ चवीपुरतं आणि थोडंसं पाणी ॲड केलं आहे. जरा जास्त घट्ट होतं बॅटर त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इडली पात्र आहे तर त्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे बॅटर आहे ते चमच्याने मी थोडं थोडं ॲड करून घेतलं आहे आणि साधारणतः 15 ते 20 मिनिट आपल्याला ही इडली आहे तर ती वाफवून घ्यायची आहे. तर अतिशय टेस्टी आणि पौष्टिक अशी आपली नाचणीची इडली आहे, तर ती तयार आहे. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.